सणासुदीच्या दिवसात किती छान वाटतं ना, एवढं एकदम पूर्ण वातावरण हॅपी हॅपी होतं आणि आपल्यामध्ये पण एक वेगळीच ऊर्जा येते. एवढं छान वाटतं ना, सगळीकडलं वातावरण खूप सुंदर असतं. बायका सकाळी लवकर उठून रांगोळीच वगैरे काढतात आणि आमच्या इकडेही रांगोळी काढतात. आता इकडं उगादी म्हणतात आणि ह्या दिवशी ना इकडे एक वेगळं म्हणजे वेगळंच करतात. आपण कसं गुढी वगैरे उभारतो ना, तर इथं मी गुढी उभारलेलं खूप कमी बघितलं. पण इथं ना एक आंब्याचं एक पछडी म्हणतात, पछड्या बनवतात. म्हणजे ते तिखट, गोड, आंबट हे 4-5 चवी असतात त्यामध्ये आणि एवढं सुंदर लागतं ना. आता मला तर ते काय बनवता येत नाही, कारण मी इकडं नाही, इकडली नाहीये तुम्हाला माहिती आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. पण मला इथं जसं सेलिब्रेट करता येईल हा सण, मी तसा करत असते. सकाळी लवकर उठले, आवरून घेतले. आता घराला तोरण बांधणं हे तर सगळीकडेच कॉमन असतं आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये. सण कुठलाही असो, कोणत्याही नावाने ओळखला गेलेला असो, पण आपल्या पूर्ण इंडियामध्ये, पूर्ण भारतामध्ये आपला सण वगैरे सेलिब्रेट करत असतात. तर स्वतःची तयारी वगैरे केली आणि हा माझा छोटासा एक पार्सल आलं होतं. आता काय आलं होतं ते सांगते. त्याची दोन हां. ते ना. हो. माझं दुसऱ्या खाली पांढऱ्यामध्ये. मध्ये घालते. सेटिंग करू. शेअर ना हां, उंडीला पांढरे. इथे पण तुम्ही मोठी बघितली. अरे मला ते सांगतो. असं बघा. ते काढलं. तेच मी तुम्हाला खरंच चालेल. नाही, दोन बघ, छान आहे ते. आणि बघा, तुम्ही बघा, ते पण.
मी ते नाव म्हणू. आता जरी हे सगळं आवडत असेल ना, तरी ह्याला खूप वेळ लागतो. मला 10-15 मिनटं तर हे तोरण वगैरे बनवण्यासाठीच झाले, कारण मला दोन्ही दरवाजाला लावायचे होते हे तोरण आणि मी घरीच बनवते. बाहेरून आणलेले मला तेवढे काही आवडत नाहीत, म्हणून हे बाहेरून फुलं वगैरे घेऊन येतात, आंब्याचे डहाळे वगैरे घेऊन येतात, ते मी घरी बनवते. आता हे आंब्याच्या डहाळ्याचं तोरण त्यांनीच बनवलेलं आहे त्यांच्या हाताने, तर त्यांचं क्रेडिट मी घेत नाही आहे म्हणा. मी फक्त फुलांचं घेते, फुलांच्या तोरणाचं. नंतर ते बांधून वगैरे घेतले बाहेर, कारण माझी उंची एवढी जास्त नाही आहे की माझा हात वगैरे पोहोचेल. आणि सण खूप चांगला गेला. आता लास्टला मी एक फोटो दाखवते माझा साडीमधला लूक, तो तुम्हाला आवडला का नक्कीच सांगा. पण हे आत्ताचं नाही आहे, गेल्या वर्षीचं आहे. मला आताही करायचं होतं, पण हे वातावरण कसं होतं माहिती आहे ना, मध्येच ऊन येते, मध्येच पाऊस येतं, ह्यामध्ये काय करणं झालंच नाही मला. आणि मला खरंच कमेंटमध्ये सांगा तो लूक कसा होता आणि तुमचा गुढीपाडव्याचा सण कसा गेला आणि तुम्ही त्या दिवशी काय काय केले हे पण मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. चला भेटू पुन्हा. बाय.